आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल याच गावचे भूमिपुत्र विपुलजी पाटील सर यांच्याकडे आपण जातोय आणि ऐकूया त्यांना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सीएम करत, धन्यवाद प्रवीण गायकर. आपण वळतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला स्काय 11 वहाळ आणि त्यांच्या विरुद्ध नटराज न्हावा. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेल्या न्हावा टीमला. एकाच विभागातील हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज दिवसभर एंटरटेन केले ते म्हणजे दीपकजी मडवी. डान्सिंगच्या माध्यमातून त्यांचा देखील आपल्याला डान्स पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज घनश्याम पाटीलचा पहिलाच बॉल अमोल शिलोमन खेळत असताना नॉस्टिक इंडला आपण रोहन गैरा जॉन्टीला पाहू शकतोय. पहिला चेंडू अवमानताना सुरुवात केली ती म्हणजे घनश्याम पाटीलनं. गत वर्षापासून चर्चेमधलं नाव आहे. वहाड संघ बऱ्याचशा नाईट क्रिकेटच्या स्पर्धा या संघाने गाजवून सोडल्यात आणि कित्येक वर्ष आपल्या नावाची एक वेगळी दहशत निर्माण करणारा न्हावा संघ पाहायला मिळतोय. अमोलचा फटका फसला गेलाय. पॉईंटच्या डोक्यावर स्वीपर कव्हर मधून चेंडू डीप कडे निघून चाललाय. दोन क्षेत्ररक्षक धावतात. अगदी शेवटच्या षणाला चेंडू अडवलाय देखील, पण चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. अमोल शिल्वमच्या बॅट मधून आलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. हा पहिला चौकार. यावेळेचा फटका वाईडिश लॉंग रिज मध्ये धीरज वेगाने आलाय. फार महत्वाची विकेट घनश्याम पाटील मिळवलाय. अमोल शिल्वम इथून होईल झेलबाद. चौकार आणि त्यानंतर मोठा फटका खेळत असताना अमोल शिल्वम सारखा एक आक्रमक खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. पार्थ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिले षटक घनश्याम पाटील एक नामांकित आहे गोलंदाज. वहाड टेनिस क्रिकेट मधील फिरकीचा जादूगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेचा बॉल अगदी स्लोवर पद्धतीचा टाकला गेला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवला. घनश्याम पाटील यासाठी ओळखला जातो. छोटा पॅकेज बडा धमाका. वहाड संघाची एकता पाहायला गेले तर या संघामध्ये तुम्हाला सॅम नाईक देखील पाहायला मिळेल. अनेक साऱ्या खेळाडूंना सातत्यानं प्रोत्साहन देणार हे नाव आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. नंतर प्रयास कोळीची चर्चा देखील आपण करणार आहोत. यावेळचा बॉल आणखीन एक आतमध्ये वळवण्यामध्ये माहीर असणारा घनश्याम. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पाचच्या समोर दोन चेंडू निर्धाव फेकलेत. घनश्याम पाटीलची गोलंदाज विचार केला तर मागील 4 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा. त्यामध्ये महत्वाची विकेट अमोल शिल्पमला त्यानं बाद केलंय. यावेळचा चेंडू अगदी वेगाने हाताळत असताना शेवटच्या क्षणाला चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवला. जिथे मिळायला जाईल 22 परिणामी एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 6 धाबा. या षटकातील आणखीन एक शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये अमोलच्या बॅटमधून एक चौका जरूर पाहायला मिळाला, पण त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी राहिली ती म्हणजे घनश्याम पाटीलची. फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत
चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातो. एका टप्प्याने चेंडू अडवला, एकच धाव मिळेल आणि पहिल्या षटकात ते खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 7 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा धावपटला लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक पाटील गोलंदाजी दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये घनश्याम पाटीलच्या विरुद्ध अमोल शिलवमच्या बॅटमधून पॉइंटच्या डोक्यावर आपण एक चौकार पाहिलाय. स्ट्राईकला पार्थ पाटील ऑन द स्ट्राईक. प्रतीकचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. घनश्याम पाटीलला चेंडू अडवलाय, जिथे एकच धाव मिळेल. एकच धावांशी धावपटा धावा लागले गेले ते 8 धावा. रोहन घरात आले. जॉन्टी या नावाने करता प्रसिद्ध आहेत. रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला आणि नाबा संघ म्हटल्यानंतर सातत्याने कित्येक वर्ष आपण विदाउट कॉम्प्रोमाइज या नावाने करता संघ ओळखला जातो. सातत्याने अनेक वर्ष गावाची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी दहशत त्या गावाने निर्माण केली आहे. रोहनचा फटका आडव्या बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय दंदन करत सीमारेषा पलीकडं. रोहन गरजच्या बॅटमधून आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. अकुट टप्प्याचा बॉल होता. लवकर करत बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर आडव्या बॅटनं फटका खेळून काढला, जिथे मिड विकेट रिजन मध्ये मिळाली जाईल ही 4 धावेचा फटका. 4 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 12 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. लोवर फुलटॉस बॉल मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगल्या रीतीने चेंडू अडवला गेला. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. चौकारानंतर चांगली वापसी करत असताना प्रतीक पाटील महत्वाचा खेळाडू राहिला. प्रतीक पाटील हा संघ सुद्धा ज्या पद्धतीनं अनेक नाईट क्रिकेट असेल, अनेक दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी ही संघाने केल्या. गत वर्षामध्ये प्रयास कोहली या खेळाडूचा आपण पाहायला गेला तर चांगलासा खेळ पाहायला मिळाला. प्लेइंग 11चा विचार केला तर नेहमीच चांगला फळा संपूर्ण संघ देत असतो. अकुट टप्प्याचा बॉल फटका जरूर सजवला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. या मॅच मधील गोल्डन विकेट रोहन गरज जॉन्टी होईल झेलबा. ध्रुव अविनाश पाटील यांच्या वतीने 1000चा आर्थिक पाठबळ. सतीश मोदी गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सरपंच असक या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने आपण त्यांचे आभार व्यक्त करतोय. ध्रुव अविनाश पाटील यांच्या वतीने स्पर्धेकरता 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. महत्वाचा खेळाडू बाद झालाय. रोहनच्याकडून अपेक्षा होत्या. संघ थोडासा बॅकफुटला गेला, जिथे सुरुवात चांगली केली होती अमोलनं, पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं आहे. शेड्यूल स्टेअर केलं हलक्या हाताने खेळत असताना आपण शॉर्ट स्क्वेअर शॉर्ट मिड विकेट मधून चेंडू डीप मध्ये निघून गेला, जिथे घनश्याम पाटीलनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव मिळाली जाईल आणि एकेर धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 13 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली करायला लागेल. मगाच्या सामन्यामध्ये असं वाटतं की ऋतुम संघ सहजरित्या जिंकेल, पण अजनबी ओळी संघाने
त्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली, प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे जात होता. रफ अँड टफ तुम्हाला मॅच पाहायला मिळाली आणि काही चेंडू ठेवून तो सामना जिंकला अजनबी ओळे या संघानं. कुटप्प्याचा बॉल वाईडिश लॉंग रिज मध्ये पुन्हा एकदा खेळून काढला. चांगले क्षेत्ररक्षण करत असताना घनश्याम पाटील थ्रो देखील क्विक तुम्हाला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल आणि एकेर धावेनिशी धावपटला धाबा लागली गेले त्या 14 धाबा. अनेक ठिकाणी लाईव्ह क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहे. विंध्याने प्रीमियर लीग असेल जिथे सध्या आपण सतीशपती गावदेवी गावठाणची स्पर्धा पाहतोय. अनेक डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धा सध्या आई इक्विरा इव्हेंट्स संदेश शेलकॅन टीम कव्हर करताना देखील पाहायला मिळते. प्रत्येक पाटीलचं षटक या षटकामध्ये देखील अवघ्या 7 धाबा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागले गेले त्या 14 धाबा. सुदर्शन यांचे परममित्र अतुल शेठ सालुंके यांचे खर तर परममित्र अतुल शेठ अट्टा यांना देखील आपण विनंती करतोय. आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अतुल शेठ घरच आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे सरपंच चषकामध्ये. 2 षटकांचा खेळ झाला. धावपटा धावा लागले गेले तर 14 धावा. घनश्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. धावपटा धावा लागले गेले ते सुचल गोलंदाज झाले. तिथे पहिलाच चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. सुजीलचा पहिला चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. समोर पार्थ पाटील आहेत. जास्त डॉट बॉल सध्या खेळले. 4 डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तिथे आर्यन भोईर देखील नॉस्ट एंडला आपण त्यांना पाहू शकतो. सुजल घरचे षटक. यावेळेचा बॉल आणि एक डॉट बॉल पाहायला मिळतात. चांगली खरं गोलंदाजी सध्या यंगस्टर बहार संघाची पाहायला मिळते. प्रत्येक येणारा डॉट बॉल आणि त्यानंतर सॅम नाईकचं आपण सेलिब्रेशन देखील पाहू शकताय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला मिड विकेट रिजनच्या दिशेनं. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आलाय पार्थ पाटीलच्या बॅट मधून हा पहिला दर्जेदार षटकार. बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून झाला. जिथे आणखी एक धाव मिळाली जाईल आणि एकेर धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 21 धावा. मोठे पटके कधी कधी येतात, कधी कधी गोलंदाज देखील हवी पडतोय फलंदाजांच्या विरुद्ध. यावेळेचा बॉल थोडासा पाठीस ठेवला. लवकर पिक करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुजल घरचा ही षटक सध्या चालू आहे. ज्या षटकामधील आणखी एक शेवटचा चेंडू बाकी.
धावपटा धावा लागले गेले ते 21 धावा. लोवर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. डी बॅकवर स्पेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पलीकडं आला आणखी एक षटकार. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागले गेले त्या 27 धावा, 27 रन्स. सत्तावीसावा धावपटा लागले गेल्यात. घनश्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. पार्थ पाटील यांच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाला, पण उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप जिथे अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपटा धावा लागले गेल्या त्या 28 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र चालू आहे. पहिल्या फेरीची सध्या शेवटची मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला नावाज संघ आहे तर दुसऱ्या बाजूला स्काय 11 वहाड संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू अगदी वेगाने हाताळला गोलंदाज घनश्याम पाटीलचं आपण कौतुक करूयात. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये देखील फार कमी धावा या गोलंदाजांना खर्च केल्या. त्यामध्ये अमोल शेलवमची महत्वाची विकेट देखील त्याने मिळवलंय. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने हा चेंडू खेळून काढायचा होता, पण पुन्हा एकदा घनश्याम पाटीलचा चेंडू निर्धावताना पाहायला मिळाला. प्रत्येक येणारा चेंडू काहीतरी वेगळ्या शैलीचा टाकण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज तुम्हाला घनश्याम पाहायला मिळतोय. पार्थ पाटीलचा पण विचार केला तर जवळजवळ या मॅच मधील 7 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळला, 1 षटकार जरूर आला. त्यामुळं जास्त चेंडू खेळून कमी धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. लोवर फुलटॉस बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला. धाव घेत असताना महत्वाची आणखीन एक विकेट मिळून जाईल तो म्हणजे गोलंदाज आणि इथून मात्र पाटील होतील धाव बाद परिणामी बाद. यावेळचा बॉल शरीर थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑप्शन पाहायला मिळाला. 100 स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. मोठी फटकी येत नाही, त्यामुळं पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर नावा संघ कुठेतरी बॅकफुटला गेले. गोलंदाजांनी दहशत निर्माण केली या विकेटवर. घनश्याम पाटील देखील चांगली गोलंदाजी केलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जास्त डॉट बॉल या पूर्ण इनिंग मध्ये नावा संघ खेळत असताना जिथे घनश्याम पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये देखील 1 चौकार आला होता, त्यानंतर प्रतीक पाटीलच्या षटकामध्ये आपण 1 चौकार येताना पाहिलात. सुजल घरतच्या विरुद्ध 2 षटकार आले होते, पण पुन्हा एकदा घनश्याम पाटीलनं चांगलीशी वापसी करून दिली. या षटकामध्ये देखील आतापर्यंत या गोलंदाजानं 4 चेंडू निर्धाव फेकलेत, ज्यामध्ये 2 धावा अतिरिक्त स्वरूपात देखील खर्ची केल्यात. त्यामुळे धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. आडव्या बॅटने खेळून काढला समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग आला हा संघर्षमय षटकार. पस्तीस धावा धावपटा लागल्या गेल्यात. आर्यन भोईरच्या बॅट मधून आलेला हा दुसरा कलात्मक षटकार.
शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. धावपडा धावा लागले गेले त्या 35 धावा. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. जिथे एकच धाव मिळेल आणि एकच धावेनिशी धावपडा धावा लागले गेल्या त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 36 धावा. धीरज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होते. धावपडा धावा लागले गेले त्या 36 धावा. धावा बनवायला लागतील नावा संघाला, कारण समोर एक बलाढ्य संघ वहाळ संघ तुमच्या विरुद्ध कळतोय. आणि बॅट खेळण्याचा प्रयत्न वाईड लॉंग रिझन मध्ये प्रयास कोहलीला आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहू शकता, जिथे चांगला थ्रो देखील आलाय. एकच धाव मिळाला जाईल. धावपडा धावा लागले गेले त्या 37 धावा. धावा तुम्हाला खोऱ्यानं उभा कराव्या लागतील. या क्रीडांगणामध्ये अगदी 2 दिवसामध्ये आपण 80 धावा देखील होताना पाहिल्यात. त्यामुळे धावांचं मैदान आहे. मगाच्या सामन्यामध्ये देखील अजनबी ओळे संघानं चांगलासा खेळ केला, जिथे धावांचा पाठलाग केला तो म्हणजे 78 धावांचा सहजरित्या पाठलाग ओळे संघानं करत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल नो बॉलचा इशारा आला. दंडित केलं जाईल गोलंदाजाला, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाईल. धावपडला धावा लागले गेले त्या 38 धावा. 38 रन्स. पुढील बॉल फ्रीट असेल. समोर वैष्णव भोईर, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील, पण आता मोठी कामगिरी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 15 ते 20 धावा जमा कराव्याच लागणार आहेत. वैष्णवच्या समोर हा चेंडू अगदी खोलामध्ये टाकला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय, जिथे मिळा जाईल ही एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 39 धावा. 39 रन्स. पाहिजे तसा स्कोर बनला नाही नावा संघाचा, त्यामुळे थोडीशी हताश निराश जरूर पाहायला मिळतात. एकोणचाळीस धावा धावपट्टा लागत असताना यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग रिझन मध्ये प्रत्येक पाटीलच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पलीकडे मिळतील धावा 4. धावपड्या धावा लागले गेल्या त्या 43 धावा. 43 रन्स. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धीरज पाटीलच्या विरुद्ध आक्रमण करत असताना आपण फलंदाज आर्यन भोईरच्या बॅट मधून फटका पाहायला मिळाला, जिथे यावेळेचा फटका खेळत असताना मिस स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखीन एक हाताला लागेल तो म्हणजे धावा या संघाला. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर.
मिळा जाईल. एकेरी धावपटा धाबा लागले गेले. त्या पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नटराज 11 नावा या संघाच्या धावपटा धाबा लागले गेले. त्या 26-40 धाबा आणि 45 धाबांचं आव्हान असेल ती स्कायरा वहाळ या संघासमोर. जे आम्ही दमदार स्पर्धा पाहिली आणि न भूतो न भविष्य अशी गर्दी त्या स्पर्धेला मग दाराव्याने करावे झालेला सामना फायनलचा. अर्थातच त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सागरबाई यांचा इथे सन्मान केला जाईल. सागरबाई यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचे दिग्गज पुरस्कर्ते की ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला 51,000 रुपयाचं रोख रक्कम इथे देण्यात आले ते सुनील शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सागर पाटील यांचा इथे सन्मान आणि त्यांच्या समेत गौरव पाटील गौरव यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी आपण पाहू शकाल या ठिकाणी आमचे सुनील शेठ मडवी साहेब आणि किशोरराव मडवी यांच्या वतीनं यांच्या शुभ हस्ते इथे आपण सन्मान करूया. सागरभाई पाटील एक दमदार आयोजक. त्याच्यानंतर गौरव यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर हिमांशू पाटील यांच्या वतीनं मनमुराद आनंद घेत आहेत ते हर्षद पाटील साहेब भाचे यांच्या वतीने देखील न्यू यंगस्टर स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल संघाला इथे शुभेच्छा देण्यात येतात. हरिभक्त परायण घनश्याम बुवा महाराज सगळ्यांना थंडाची व्यवस्था करत असताना मित्रांनो टीमचा मास्टर माइंड गौरवला आपण पाहत मामा भांजे हॉटेलचे सर्व आमच्या आकाश शेठ पाटील यांच्या वतीने संघाला टी शर्ट आपण पाहू शकाल. आकाश शेठ युट्यूबच्या माध्यमातून धाब्यावर बसून मनमुराद आनंद घेतात स्पर्धेचा. स्कायरा ढाबा मामा भाचा ढाबा ते सर्वांनी संघाचे पुरस्कार आपलं सहर्ष स्वागत. संकेत चंदी द्या ना. असतील नकुल यांनी की निखिल शेठ असतील त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि आज संपूर्ण मटणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आली ते विनायक भाई मडवी आपलंही सहर्ष स्वागत. आणि मित्रांनो ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली ती उरण तालुक्याची आन बान शान हिरो 609 अर्थात छोटा टायगर धन्यू शेठ मडवी यावा आपलं सहर्ष स्वागत. तर इथे आपण सुदेश सालुंके यांचा देखील सन्मान करूया. एक दमदार क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे मित्रांनो सुदेश यावं. पाटील संघाचे कोच रोशन आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बरोबर आपण इथेच भेटलात नाहीतर म्हटलं तर सुट्ट्या नसतात रविवारी सुद्धा कारण खूप जॉबला असतात सर्व मुलं. चला पंचांना विनंती करतो आपण देखील लगेचच मैदानाचा ताबा घ्या. नीरज राणावत सर एनआर पैनल और बोराडे ये पण जोड़ी देख सकते हैं अंपायरिंग की भूमिका में क्या जबरदस्त योगदान रहता है इन दोनों का. यानी कि नीरज राणावत का फ्री हिट देने का एक्शन मुझे बहुत पसंद आता है. जो गेम होती है मोबाइल में क्रिकेट की ठीक उसी तरह का उनका एक्शन. वाल स्कायरा 11 वहाल टीम की ओर से आरंभिक बल्लेबाज मिस्टर सैमी और एक तरफ लिटिल मास्टर ऑफ वहाल जिसे कहा जाता है प्रयास कोहली
यानी कि वहाल टीम ने नटराज की टूर्नामेंट में रिकॉर्ड किया था दोस्तों। नाइट टूर्नामेंट में सुजल गरत बाइकरमैन बने और मेरे ख्याल से प्रयास कोहली बाइकरमैन बने। ये दो खिलाड़ी नटराज 11 नावा की नाइट टूर्नामेंट में बिल्कुल बाइकरमैन बने थे। और नावा की चर्चा करेंगे इस साल स्ट्रेंजर 11 नावा टीम को इस साल का आयोजन मिला है। नाइट टूर्नामेंट उनकी भी होगी 24 फरवरी से लेकर 28 फरवरी। उनका भी स्वागत, उनको भी शुभकामनाएं। चलेंगे मैच की तरफ। आरंभी गेंदबाज जोफ्रा आर्चर वैष्णव भोईर नटराज 11 नावा की ओर से सलामी गेंदबाजी कमान संभालेगा और इसमें से जो जीतेगा वो खेलेगा अजनबी स्पोर्ट्स ओले टीम के खिलाफ। पहली गेंद लेकर वैष्णव, तो लिटिल मास्टर के लिए पहली गेंद बिल्कुल यहाँ पर क्रॉस पैडेड खेलने का प्रयास। विकेट सुदेश सैलून के ये जो बल्लेबाज है खास करके ऑन साइड में लेग साइड में ज्यादा माहिर बल्लेबाज है। विकेटों के पीछे बढ़िया बल्लेबाजी कर लेते, लेकिन आज मात्र ये छोटा ग्राउंड है, यानी कि विकेट कीपर के पीछे केवल एक डिक्लेयर दिया जाएगा और उस हिसाब से आप सीधे बल्ले से ज्यादा रन इन खिलाड़ियों को बटोरने में काफी जरूरी होंगे। क्या दमदार टूर्नामेंट दोस्तों। आकाश शेठ आपका स्वागत करेंगे, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य चिरली ग्रुप ग्राम पंचायत, और सभी ने करण मरवी होंगे। क्या कमाल का योगदान उन्होंने अपने टीम के लिए दिया है। गैप ढूंढने का प्रयास, ये उनकी खासियत है, लेकिन आखिरकार गैप ढूंढा। चलिए यहाँ पर अंपायर का नो बॉल का करार है, शायद ओवर स्टेप हुए थे। 4+1 मिलेगा किस्मत का पंजा। नो बॉल, एक और नो बॉल। इस बार भी बड़ा शॉट खेला है सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से। वन बाउंड साइथिंगा, अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। ये 4 रन यानी कि लगातार नो बॉल और फिर से एक बार चौका, 4 रन। 11 के सर्वा मामा भांजा राबा के ओनर, आपका स्वागत है इस टीम के पुरस्कृत स्काईरा नाम जब भी लगता है ये टीम बढ़िया फॉर्म में आती है। और ये भी नो बॉल है, ये भी नो बॉल है। लगातार का तीसरा नो बॉल, 3 गेंदों के ऊपर 3 चौके। प्रयास कोहली के बल्ले से दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन। स्वागत आहे आकाश शेठ आपका। तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल मित्रांनो, बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला नवदूत आणि सध्याच्या घडीला शॉटगन मेहरबान आपण पाहू शकाल, ज्याने धुमाकूल घातला ते चिरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 5000 रुपयाचं योगदान लाभले। दीपक शेठ आपलं सहर्ष स्वागत। शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं आम्ही दमदार योगदान पाहिलं ते आपलं सहर्ष स्वागत। धनुष्य छोटा टाइगर दोस्तों, अभी लाइगर है लेकिन शाम को टाइगर और भी दहाड़ेगा। फुल टॉस, ये लंबा ही गेंद सीधा सीमा रेखा के पार जाती हुई 6 रनों के लिए धुआंधार बल्लेबाजी। रोशन खुश, आकाश शेठ खुश और टीम भी खुद ठोक दी है। अरे पिछले 2-3 मैचों में क्या बढ़िया क्रिकेटर जाने जाते, जबरदस्त क्रिकेटर है वैसे भी। आपका भी स्वागत है। आज के स्काईरा 11 2 गेंदों में वैष्णव ने 20 रन 21 रन खर्च किए। काफी महंगी गेंदबाजी। ऐसा लग रहा था कि शॉर्ट ग्राउंड है, उसकी वजह से बल्लेबाजी करने के लिए दिक्कत ही होगी, लेकिन क्या बढ़िया बल्लेबाजी की उन्होंने। तो इस बार इनसाइड आउट मारने का प्रयास किया। हवा में गेंद जरूर, फील्डर गेंद के नीचे, तू पकड़ू कि मैं पकड़ू। 2 रन यहां से पूरे हो सकते थे, लेकिन चलिए वहां पर 1 रन। लाईट हाऊस ग्रुपचा विचार केलात मित्रांनो, ज्यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली, आचार्य आमचे सर्व। प्रभारी प्रभाकर टेकारकर, श्याम मडवी साहेब, जनार्दन मडवी, WWE चॅम्पियन जॉन सीना, आमचे उत्तम आचार्य, आपलंही सहर्ष स्वागत। आणि त्याच्यानंतर विनायक मडवी, ज्यांनी बटनाची आम्हाला व्यवस्था दिली आणि आमच्या समोर अनिल पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत।
काय दमदार मेहनत घेतात मेरे जेव्हा गावठांची स्पर्धा असते तेव्हा. लीडिंग है, हवा में गेंद जरूर है, फील्डर कोई नहीं है लेकिन वहां पर बिल्कुल डिक्लेयर के क्षेत्र में जाएगी, 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से 23 रन स्कोर कार्ड के ऊपर बने। जनार्दन मडवी साहब बिल्कुल देख सकते हैं, WWE चैंपियन जैसे जॉन सीना कह रहा था ना, बिल्कुल कल मेरे को शाम को धनी शेट को उठाइए मत, टाइगर को उठाए तो टाइगर जिंदा होगा। बहुत रन यहां पर इस ओवर में आ चुके हैं, लगभग इस ओवर में 23 रन खर्च किए, 22 रनों की आवश्यकता है। पहली मर्तबा वैष्णव की यह खराब गेंदबाजी नजर आ रही है दोस्तों, हैट्रिक की है नो बॉल की, 3 मर्तबा ओवरस्टेप हुए और आखिरकार ये अच्छा कमबैक इनके हाथ से नजर आता हुआ। मजबूत स्थिति में इस वक्त हाथ ट्रैकर की बॉल ऑन साइड में जरूर मोड़ दिया, फील्डर है मौजूद। हाँ मेरे को लग रहा था वैसे ही जेम गिरकी देगी इसको, लेकिन तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों की मदद से टीम का टूर्नामेंट होती है तो उनका काफी दमदार योगदान रहता है। मेरे महामहिम भीष्म यानी कि पितामह किशोर मडवी साहब आपका स्वागत करेंगे, और जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए 51,000 रुपए पहले नंबर का इनाम की राशि हमें दी गई है, वो हमारे सुनील शेठ मडवी साहब, सतीशमती गावदेवी गावटान के सर्वे सर्वा और द बॉस 1555 सरकार, जिनके द्वारा हमें स्वर्गीय शांताराम शेठ मडवी साहब इनके स्मरणार्थ रतीश मडवी साहब इनके ओर से ये बिल्कुल ट्रॉफीज प्रदान की गई है। फुल टॉस बॉल, क्या फील्डर जरूर है, आउटफील्ड पास है, पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर, लेकिन क्या पार्थ वहां पर रोक पाएंगे, उठाए फील्ड करे तब तक बल्लेबाज के पास 2 रन लेने का पर्याप्त समय और इसी के साथ ओवर की समाप्ति, ओवर नंबर समाप्त हो चुका है। पहला महंगे ओवर की समाप्ति, रन बने 26, यानी कि जीतने के लिए 24 गेंदे और 19 रन। वतीनं वाल क्रिकेट संघासाठी देखील शुभेच्छा येत आहेत। राजेश टोकल साहेब आपलं सुप्रसिद्ध वडापाव विक्रेते, हे कधी उल्वे नोडला गेलात तर नक्कीच आवर्जून, आपण वाघेच वडापाव खातो मित्रांनो, कधी कधी शशी वडे खातो, परंतु कधी उल्वे नोडला गेलात तर ठोक्कल वडापाव खाऊन बघा, अगदी मिरची ठेचा। त्यांचा नातू आशीर्वाद आपण पाहू शकाल मित्रांनो, तो पण वडापाव खाऊन खाऊन तसाच झाला का बघा। 120 बार भी शॉट बड़ा खेला जरूर, लेकिन डिक्लेयर जोन है वहां पर, मात्र 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 27, यानी कि जीतने के लिए अब यहां पर रनों की आवश्यकता है, सिर्फ और सिर्फ 18 रन। सुदेश सालुंके बेहतरीन क्रिकेटर जाने जाते हैं दोस्तों, और हमारे परम मित्र यानी कि अतुल के काफी करीबी फैन जाने जाते हैं। जब दोनों मैदान के अंदर खेलते हैं तो काफी ताकतवर बल्लेबाजी हमें देखने को मिलती है। चला स्वयंसेवक आमचे सर्व छोटे मोठे लहान व्हॉलंटियर्स आमचे स्वयंसेवक कोण जेवणाचे बाकी असतील तर आपण तिथे जेवण करून घ्या। धनुष्य टाइगर जेवून घ्या लवकर, चला। बेहतरीन यहाँ पर देखिए बल्लेबाजी नजर आ रही है, व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रा पे रन संख्या बढ़ती हुई, टोटल स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल 28 रन, 23 गेंदें और सिर्फ 17 रनों की महज यहाँ पर आवश्यकता है। जबरदस्त बल्लेबाजी यहाँ पर अभी तक नजर आते हुए। चलिए ये भी शायद व्हाइट बॉल है, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 29। बघा 1+1 2 रन मिलेंगे। 15 रनों की आवश्यकता है, और इस बार आड़े बल्ले से खेला जरूर, अलॉन्ग द कारपेट में आर्यन वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, मात्र 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से आगे रन संख्या छलांग मारती हुई 14 रनों के ऊपर। मित्रांनो याच मैदानावरती तुम्हाला पुन्हा एकदा दमदार नाईट स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल अशी माहिती आम्हाला आता देत असताना उरणचा छोटा टायगर 0609 ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला दमदार 2 व्हीलर बाईक देखील पुरस्कृत करण्यात येणार आहे, आणि याच वर्षी म्हणजे नवीन वर्षी मात्र 2026 ला याच मैदानावरती नाईट स्पर्धेचा दमदार आयोजन आम्हाला पाहायला मिळेल। धनुषेट आपलं सहर्ष स्वागत। फुल टॉस, ये छक्का आता सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रन।
बिल्कुल यहाँ पर बेहतरीन छक्का यहाँ पर आता हुआ। 6 रनों की मदद से मैच में केवल अब औपचारिकता बची है। 37 बने और जीतने के लिए 8 रनों की फिलहाल आवश्यकता है। तो ये भी बड़ा शॉट खेला लेकिन इस बार फील्डर कोई मौजूद नहीं है। गेंद बाउंड्री लाइन के करीब जा रही है लेकिन डिक्लेयर जोन एक रन वहां पर मिलेगा। एक की मदद से 38 के ऊपर रन संख्या पहुंची है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 38 रनों के ऊपर न्यू स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल सुदेश सालुंके आप देख सकते हैं जहां पर एक बढ़िया क्रिकेटर जाने जाते हैं। और वैसे सुदेश सालुंके और बात करेंगे जो ऑलराउंडर के तौर पर हमेशा जाने जाते हैं। 20 गेंदें और 7 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार, फुल टॉस बॉल थी, मैच फिनिश करना चाहिए था लेकिन शॉर्ट पॉइंट के रीजन में पाया गया। पहला झटका मेरी जान दिया बाहर यातून विजेता संघ तुमच्या सोबत केलेला ऑलमोस्ट विजयाकडे वाटचाल करत असताना तुम्ही पाहू शकाल स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघ धनुष्येट यावं व्यासपीठावरती आपल्या आतुरतेने सर्व आमची वाट पाहत आहेत। छोटा टायगर ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आली। सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल या 51,000 प्रथम क्रमांक किशोरभाई मडवी सुनील मडवी साहेब यांच्या वतीने आपण सन्मानचिन्ह देखील या स्पर्धेमध्ये पाहतो आणि सर्वांनी सरळ हाताने या स्पर्धेला दगडून मदत केली। छोड़ दिया इस गेंद को लेग स्टंप से बाहर, अंपायर का वाइड बॉल का इशारा। अब यहाँ पर गेंदे बची 19 और जीतने के लिए चाहिए 6 रनों की जरूरत। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। दयानंद मडवी मैच का मनमुराद आनंद लेते हुए 1+1 भाई दमदार योगदान देता है लेकिन दयानंद भी उससे भी बढ़िया योगदान देता है। दयानंद आपका स्वागत है। दया ताला मत तोड़ उधर। धनुष्येट यावं आपलं सहर्ष स्वागत। बघा शेर की झलक सबसे अलग, वाघाची चाल पाहू शकाल तुम्ही मित्रांनो। चलिए इस बार अच्छी यहाँ पर फील्डिंग, अपने ही पालत्र में गेंद को रोका जरूर है। अब यहाँ पर गेंदे लगभग समाप्त हो चुकी है यानी कि 3 ओव्हर में चाहिए जीतने के लिए केवल 4 रनों की जरूरत। मित्र स्क्रीनवर आपण पाहू शकाल, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल दमदार योगदान देणारे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल प्रदान करण्यात आली। वाघाची चाल जरी स्लो असली तरी वाघाला हलक्यात घेऊ नका मित्रांनो। शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है। धनुष्येटला आपण स्क्रीनवरती पाहता मित्रांनो। छोटा टायगर 0609 धनुष्येट यावं आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्या शुभ हस्ते आपण मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येऊ। प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून धनुष्येट शांत आहे। चलिए मैच हुआ फिनिश। प्रयास के बल्ले से जबरदस्त हिट गेंद सीमारे का पार 6 रन आणि हा सामना जिंकला स्कायरा 11 न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब वहाल। अभिनंदन वहाल क्रिकेट संघ आणि अभिनंदन संघाचे पुरस्कर्ते स्कायरा डाबा मानवांच्या डाबाचे ओनर सन्माननीय आकाश पाटील अभिनंदन, रोशनभाई अभिनंदन आणि अभिनंदन स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघ। टॉस करण्यासाठी यावं अजनबी स्पोर्ट्स ओले संघाचे मनोज। आता जिथे जाशील तिथे बॉल नको असं बोल। मग अशी 2 वेळा चौकार गेला। बंबोम रोहित तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, मला वाटतं मागच्या सामन्यामध्ये नव्हता। प्रमोद करत नसताना देखील दमदार फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाले। तर यावर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर नो डाऊट 11 बॉल 34 धावांची बहादर इनिंग, 3 षटकार 3 चौकार ज्याने ठोकले तो ठरला लिटल मास्टर प्रयास। सामन्याचा सामनावीर प्रयास यावं। तर संतोष भोईर साहेब आणि हेमंत साहेब पुढच्या वाटचालीला शुभेच्छा। कल्याण पाटील आमचे पाहू शकाल पोटी प्लस मास्टर त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। सुदेश सालुंकेला गावकीचा डाटा बरोबर माहिती आहे मित्रांनो। अतुल जी तुझी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतो तर सुदेश सालुंकेच आमच्या सोबत पोहोचवतो। युट्यूब जर तू पाहत असेल तर सुदेश सालुंके आम्हाला इथून माहिती देतो सर्व। आणि तुला जो फोटो पोहोचलाय तो त्यांनीच माझ्या गाडीवर नेऊन तुला पाठवलाय। तर सामन्याचा सामनावीर प्रथमतः आपण लिटल मास्टर प्रयासला आपण घेऊया। त्रिवेणी संघ मित्र लाईट हाऊसचे सर्व आणि उरणचा छोटा टायगर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो 0609 छोटा टायगर
धनुष्येठ मडवी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्यांच्या समेत महामहिम भीष्म किशोर मडवी साहेब आणि स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सुनील शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या खेळाडूला आपण सन्मान करत अभिनंदन. तर टॉस देखील करूया. धनुष्येठ, नक्कीच धनुष्येठची आपण स्पीच घेऊ मित्रांनो. 2 शब्द संध्याकाळच्या फायनलच्या सत्रामध्ये घेऊ स्पर्धेसाठी. आणि आम्हाला आताच माहिती दिली की यंदा म्हणजे नवीन वर्षाला नाईट स्पर्धेचा दमदार आयोजन 2026 ला. चला टॉस करूया आपण. कॅप्टन आले धोनी. तर संजय शेठ ठाकूर सॉरी गोपाल शेठ नाईक स्पर्धे चषकाचे आमचे दमदार आयोजक यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. उद्या त्यांच्या स्पर्धेला देखील सुरुवात होईल. तर टॉस जिंकलाय अजनबी स्पोर्ट्स ओवले क्रिकेट संघ आणि सतीशभाई निर्णय आपला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच आणि जाऊया पहिल्या सत्रासाठी संयम यांच्याकडे. धन्यवाद रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांना आपण ऐकलं. आणि स्पर्धा तुम्ही पाहताय सती स्मृती गावदेवी गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 महापर्व टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि सध्या आपण पाहताय क्वार्टर फायनल अजनबी स्पोर्ट्स ओवळे टीम आणि त्यांच्या विरोधात न्यू यंग स्टार्स